आता आपण आलोय सीएनजी टाकण्यासाठी हिंगण्याच्या पंपावर. पंपाची लाईन बघितली तर बघा तुम्ही फक्त आता पूर्ण बघितलं तर बस स्टॉपच्या जवळपास आली आहे लाईट. तर बघू पुढं किती वेळ लागतोय गॅस टाकायला. गॅस पंपाचं काय माहिती की इथला जो गॅस पंप आहे त्या गॅस पंपाला एवढी गर्दी का लागते काहीच माहिती नाही. पण दर सकाळी गॅस टाकण्यासाठी काही नाही म्हणलं तरी एक अर्धा तास तरी गॅस पंपाच्या लाईनमध्ये जातो. आता बघू अर्धा तास जातोय का जास्त वेळ जातोय, आज किती वेळ लागणार आहे आज, कारण की मेन रोडला लाईन आलेली आहे. तर चेक करू. आणि आजची मी संभाजी केंद्रे, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक ड्रायव्हिंगचा व्हिडिओ. ड्रायव्हिंगमध्ये ऑल ओव्हरचा रेट डाऊन झालेला आहे, त्याच्यामुळे आपण कंपल्सरी मीटरने चालतो आहे. आणि काही काही ऑल ओव्हरमध्ये प्रॉब्लेम येतात, किती इन्कम असते, किती वेळ काम करायला लागतं आणि किती प्रॉफिट होतो हे मी सगळं दाखवण्यासाठी मी आलेलो आहे. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये माझं सहर्ष स्वागत करतो मी सगळ्यांचं. बघू आता आजचा दिवस कसा जातो आहे काय नाही. आणि पहिली बुकिंग बसलेली आपल्याला म्हणजे धायरी बेनकर वस्ती काय बसलेली. आता बघू धायरीला सोडू, धायरीचे नंतर आपल्याला कुठली बुकिंग पडते हे चेक करू. आणि दिवस आपला कुठं कुठं फिरण्यात जातोय कसा जातोय हे पण चेक करू आपण. मीटर कंपल्सरी झालेलं आहे ऑनलाईनला आता, म्हणजे कुठलाही ड्रायव्हर आला तुम्हाला पहिले हेच बोलणार आहे. आता ते OTP 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 73 नाही दाखवत, एकदा चेक करा OTP. एकोणतीस. आपली पहिलं बुकिंग होती धायरी मारुती मंदिरच्या वरच्या साईडला होतो. मारुती मंदिर जे धायरीचं मारुती मंदिर आहे त्यांच्या वरच्या साईडला आलो होतो. ऑनलाईन दाखवले होते 109 रुपये आणि आपले बिल झालं मीटरने झालं 130 रुपये. 29 रुपये झाले, 30 रुपये कॅश कलेक्टेड केलं त्यांनी. आता बघू याच्या पुढची राईड कुठली पडते आणि आपण आज दिवसभर कुठं फिरतोय. धायरी मारुती मंदिरचं येतं, बॅक साईडला मारुती मंदिर पण बघा. आणि आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते, किती वेळ लागते. थोडंसं चेंज करू. मीटरने जायला लागतं माहिती नाही, मीटरने जायला लागतं माहिती ना मीटर. हां कंपल्सरी ऑनलाईनला मीटर आहे. मग तेच म्हणतो कंपल्सरी मीटर कमी झाले तरी तेच आणि जास्त झाले तरी ऑनलाईनला कंपल्सरी मीटर म्हणून सांगण्यात आले ते. म्हणजे 102 पेक्षा जास्त द्यायचे? जास्त नाही, मीटरला जेवढं दिसतील तेवढं द्यायचे. कमी दिसले तर कमी द्यायचे, जास्त दिसले जास्त द्यायचे. असं काय नाही की जास्त दिसतील. आत्ता आपल्याला नांदेडसाठी बसलेले. नांदेडसाठी मीटरने म्हणल्याच्या नंतर कॅन्सल मानतात आहेत. मला एक प्रश्न पडतो, मीटरने प्रॉब्लेम काय आहे? मीटरला जेवढं दिसतंय तेवढेच पैसे तर घेणार आहे, याच्या तर घेणार नाही आहेत. मग प्रॉब्लेम काय होतोय नक्की? मीटरला काय, मीटर RTOने दिलेलं आहे, ह्यांना फक्त ऑनलाईनला जेवढे पैसे दिसतील तेवढे द्यायचे असं रूल्स ठरलेत का?
मीटरने गेलं तर तेवढे जेवढे होतात तेवढेच पे होणार आहेत. बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते, काय पडते आपल्याला, कुठली बसते आपल्याला. आपण नांदेड सिटी कॅन्सल मारली. नांदेड सिटी कॅन्सल मारली तिथंच एक महिला आल्या की दिननाथ मंगेशकरला जायचं. मीटरने घेऊन आलो. 7.5 किलोमीटरला 130 रुपये झाले. आता बघू दिननाथ मंगेशकरच्या तिथे आहे. आता एक भोगाव ऑर्डर गेली 200 रुपयाची. त्याच्या व्यतिरिक्त आता कुठली बसते आपल्याला हे चेक करू आपण. दिननाथ मंगेशकरच्या आतमध्ये पिकअपला आता आपल्याला बसली पिंपरी सौदागर. ओलाला बसली. मीटरला म्हटलं सर म्हटलं मीटरने जायला लागतं माहिती का म्हणले. ते म्हणले चालतंय म्हणले, या म्हणले. आता मध्ये आलो. मध्ये आल्यानंतर ह्यांची जी दिननाथ मंगेशकरची जी पार्किंग नावाची चीज आहे, ट्रॅफिक आणि पार्किंग, ह्यांचे रोड एवढे झालेले आहेत पार्किंग देऊन. इथं गाडी लावायला जागा नाही. एक 5-10 मिनटं जरी थांबायचं म्हणलं ना मधल्या साईडला तर थांबता येत नाही. इथले वॉचमॅन लगेच हाकलून जातात. आता बघू आपल्याला किती वेळ लागतो पिकअपला आणि आपले किती होतात पिंपरी सौदागरचे पैसे. कशासाठी मला आता पिकअपला आलोय मी ओलाला. मग ओलाचा पिकअप करण्यासाठी पॉईंट कुठे 5 मिनिटं बी झाले नाहीत. क्लायंट गेलेले. हा शूटिंग करतोय ना, करतोय सांगून करतोय. मला यांनी प्रॉब्लेम दिला. मला म्हणतात मग सांगतोय ना ऐकून. हा गाडी उभा आहे. मग हे पुढं काय म्हणतात, पुढं घे राऊंड मारून घे. मग हे बी थांबण्यासाठी थांबलेत ना. लाईन किती लागली? मग लाईन अख्खी मोकळीच आहे ना इकडे. ही गाडी मध्यभागी नाही करू शकत. ते माझी परमिशन आहे. ती मला हा शूटिंग परमिशन हे कोणी सांगितलं बंद करू शकतो म्हणून सांगा ना. मग एवढा मोकळा रोड दिला म्हटलं गाडी एवढं साईडला आहे. गाडी काय मेन रोडला बी नाही, साईडला पार्किंग साईडला लावलेली गाडी आहे. आणि दिननाथ मंगेशकर आहे. आणि ह्यांचे वॉचमॅन सांगतात की इथं 5 मिनिटाच्या वर थांबून नाही शकत. हे दिननाथ मंगेशकर बनवलंय कशासाठी? मग बनवलंय कशासाठी? अख्खा रोड मोकळा आहे आणि हे म्हणतात की आम्हाला गाड्या साईडला घे. ही कुठली परमिशन आहे? हे वॉचमॅन सगळे. आणि ह्यांच्यामुळे ट्रॅफिक दिसते. ट्रॅफिक तिकडे दिसत नाही ह्यांना. तिथं रोड छोटा केलाय आणि इथं येऊन सांगतात की गाड्या काढा म्हणून. 2 मिनिटं बघता का? अगं हे माझ्या गाडीचा फोटो काढतात. आता माझ्या गाडीचा फोटो का काढण्यात आलेला आहे? माझ्या गाडीचा फोटो का काढण्यात आले सांगा ना. हां बघा यांनी माझ्या गाडीचा फोटो काढलाय. कशासाठी काढलाय काय माहिती नाही. आणि हे जे आहेत हे येऊन डायरेक्टली माझ्या गाडीचा फोटो काढून घ्या म्हणले. दिननाथ मंगेशकरचं हे हॉस्पिटल आहे आणि मेन हॉस्पिटलमध्ये यांना पार्किंग नावाची चीज नाही आणि काहीच करता येत नाही. आणि हे सांगतात की काही नवीन अपडेट करतात. तिथं गाड्या लावण्यासाठी जागा केली आहे. थोडीशी जागा केली आहे त्यांनी. इथनं एवढं मोकळं काय ठेवायचं सोडून ह्यांनी मोकळं ठेवायचं सोडून इकडनं सांगायला लागलेत की इथं येऊन माझ्या गाडीचा नंबर घ्या. मी व्हिडिओ काढली म्हणून माझ्या गाडीचा नंबर घ्या. काय संबंध आहे? मला बोलायचं नाही. मला जे बोलायचं मी बोललो. हे म्हणतात मला आता चला बोलायचं. मला काय बोलायचं नाही. मी माझं बोललो. कुठं चुकीचं बोलायचं ह्यांना बोललेलं मी 5 मिनिट थांबतो म्हणून तिथं तुम्ही चुकीचं करताय आणि तुम्ही आम्हाला म्हणताय. हां मी माझं चुकीचं मला जे अनुभव आला ना दिननाथ मंगेशकरचा ते मी सोशल मीडियाला सांगतो. काय अनुभव आहे काय नाही ते सगळं कळ. OTP काय म्हणलं सर? 7986. हा पाठीमागचं स्कॅन 72. तर आपण दिननाथ मंगेशकरकडनं पिंपरी सौदागरला आलो होतो. पिंपरी सौदागरचं बिल झालं दाखवलं होतं 248 रुपये आणि मीटरने बिल झालं 272 रुपये. आणि आता बघू पुढचे बघून कुठली पडते काय पडते. आपण आता विचार करायला गेलं तर दिननाथ मंगेशकरमध्ये आपले म्हणजे वॉचमॅनसंग थोडंफार वादावाद झाले. त्याचं रिझन काय होतं वादावाद होण्याचं की तिथले पार्किंग व्यवस्थित नाही. आधीच दिननाथ मंगेशकर हॉस्पिटल आधीच लय मोठं झालेलं आहे. लय मोठं म्हणजे सगळ्यात फेमस झालेलं आहे. फेमस झाल्याच्यानंतर त्यांनी पार्किंग लॉट काढायला पाहिजे. त्यांनी सेकंड बिल्डिंग काढली. सेकंड बिल्डिंगच्या खाली पार्किंग काढली नाही. पार्किंग काढली असेल तर माहिती नाही. पण पार्किंग यांची रोडवर करतात त्यांचे. आणि ते जेवढं रोड छोटा व्हायला लागला आहे तिथं ट्रॅफिक व्हायला लागली. त्याचं रिझन त्यांनी मॅनेजमेंटनी त्याच्यात काही ना काही सुधारणा करायला पाहिजे. जर जिथं पिकअप करायला आपण चाललो आहे तिथला कस्टमर तिथला हॉस्पिटलमधला कस्टमरलाच आपण घेऊन येतो आहे ना. आपल्याला तिथं थांबायचा अधिकार आहे. आता मी तिथं थोडाफार आवाज उचलला तर व्हिडिओ ज्यावेळी काढायला लागलो त्यावेळी ते सगळे मागं सरकले आणि गप्प बसले. आणि ज्यावेळी मी गप्प बसलो होतो त्यावेळी मला बाहेर निघायचं हे निघायचं ते निघायचं असं बोलू मला त्रास देत होते. म्हणून मी व्हिडिओ काढ झाल्याच्यानंतर काही होतं आहे का. आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे दिननाथ मंगेशकरचे फक्त पार्किंगचा प्रश्न आहे. दुसरा माझा काही आवाज नाही आणि दुसरा वादावाद आणि हॉस्पिटलचा काही संबंध येत नाही याच्यामध्ये. फक्त जे पार्किंग
पार्किंग लॉट आहे त्यांचा, पार्किंगची जी सेटिंग आहे तेवढी फक्त सुधारणा व्हावी दिनानाथ मंगेशकरमध्ये, एवढीच इच्छा आहे, दुसरं काही म्हणणं नाही माझं. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना. एक तारखेपासून 28-97 का. मीटरने जायचं का उबेरने जायचं मॅम. OTP 1193. ओके, 40 रुपये. आपल्याला पिंपरी सौदागरवरनं पडली सांगवी मीटरने घेऊन आलो होतो. त्यांना दाखवले ते 99 रुपये, आपल्याला दाखवले 100 रुपये. 100 रुपयाची नोट दिली त्यांनी. आता त्याच्यानंतर ॲडव्हान्समध्ये एक उबेरला वाजली 45 रुपयाची आवून. 25 रुपयाची आवून घेऊन आलो. मीटरने म्हणलं, ते म्हणले नाही म्हणले, त्यांचा घाटा. म्हणलं आपल्याला काय करायचं, त्यांचा घाटा होतो. ज्यावेळी त्यांचा घाटा असतो ते आपण विचार नाही करत. हे त्यांना 45 रुपये घेऊन आलो. त्यांना 40 रुपये द्यायचे, ते 5 रुपये उबेरने दिले. आता औंधमध्ये येऊन बसलोय. औंधमधनं वाजतात आहेत, लोकलच वाजतात आहेत, अजून तर कुठली मोठी वाजली नाही. तर बघू कुठली बुकिंग वाजते आणि कुठं जातोय. मीटर आहे ना, मीटरने जायला लागतं माहिती आहे म्हणून. आता आपण औंधमध्ये जेवण केल्याच्या नंतर लगेच आपल्याला बसली बुकिंग पॅन क्लब रोड बाणेर बसली. म्हणलं चला बाणेरला तर जाऊ. मीटरने घेऊन आलो होतो. मीटरने घेऊन आल्याच्यानंतर मीटरला झाले 90 रुपये आणि उबेर मला देत होता फक्त 80 रुपये, 80.80 पैसे. मला भेटले, मीटरने आणलेलं म्हणून मला भेटले 90 रुपये. आता बघू याच्या पुढची राईड कुठली पडते आणि कुठं जातोय आपण चेक करू. जायला लागतं माहिती ना, कंपल्सरी मीटरच झालेलं आहे ऑनलाईनला. कमी होतील ना, कमी झालं तर कमी होतं, तसं नाही. आमच्या हक्काचं जेवढं आहे तेवढं भेटलं तर बाद झालं. OTP कमी झालं तर उलट तुमचं प्रॉफिट आहे. आपण बाणेरमधून आलो होतो भूमकर चौकाचं अपोजिटचं लोकेशन टाकलेलं कस्टमरने. त्यांना आपण मीटरने घेऊन आलेलो. आपल्याला मीटरने झाले 115 रुपये आणि ऑनलाईन दाखवले होते 158 रुपये. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते. आपण घेतले 115 घेतलेत. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते. पडली आहे पण इथं ट्रॅफिक जास्त आहे. मीटरने चाललाय, त्याचा फायदा किती आहे बघा. ट्रॅफिक किती आहे कचून. तर मीटरने फायदा आहे का नाही बघा. आपल्याला भेटली पुनावळ्यातनं बालेवाडी. आता बघू बालेवाडीचा पिकअप करायला चाललोय. बालेवाडीवाले कस्टमर मीटरने ॲग्री होईल अथवा नाही ते आपण चेक करू बघू. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना म्हटलं. 249. पुनवळ्यातनं आपण आलो होतो बालेवाडीला. बालेवाडीचे मीटरने झाले 171 रुपये, उबेरने दिले 160 रुपये. जास्त फरक नाही पडला, फक्त कॅश कलेक्टेडला 151 रुपये दाखवले होते. म्हणजे कस्टमरकडनं 20 रुपये एक्स्ट्रा भेटले आपल्याला. बघू आता इथनं कुठली बुकिंग पडते. उबेरकडनं आपल्याला 10 रुपये एक्स्ट्रा भेटलेत. ते मायनस क्लिअर करण्यासाठी उबेर घेत राहते, आपल्याला काही गेम देत नाही होतं. आता इथनं बालेवाडी इथनं 4:30 वाजलेले आहेत. आता इथनं कुठली वाजते, लोकल वाजते कुठली वाटते बघू आपण आणि होईल तेवढं
मारायच्यात आपल्याला जास्तीत जास्त बुकिंग. लोकलच मारायचं, पण बऱ्यापैकी मारायचं, थांबून नाही राहायचं इथं माझं. 19 1952. एक QR वर कट. हा, तेच. तर आपण आलेलो बालेवाडी हाय स्ट्रीटपासून. हाय स्ट्रीटमधून आपल्याला पडली नांदेड सिटी. नांदेड सिटीचं उबेरने बिल दाखवलं कॅश कलेक्टेडसाठी दाखवले फक्त 268 रुपये, 78 रुपये दाखवले, 278 रुपये दाखवले. आणि आपल्या मीटरने झालं फेअर डायरेक्ट 353 रुपये. म्हणजे काही नाही म्हणलं तरी 70 रुपयाचा फरक आहे. उबरने काय तर मला दिलेत 20 रुपये, म्हणलं तरी 31 रुपये उबरने दिलं, कारण 50 रुपये मला मीटरने एक्स्ट्रा भेटलेले. बघू नांदेड सिटीतनं कुठली बुकिंग पडते, किती वेळ लागेल. आपण नांदेड सिटीला ड्रॉप केल्याच्या नंतर एक 5 मिनिटामध्ये आपल्याला पडली आनंदनगर, निरंजन पार्क आनंदनगर पडली. आता पिकअपला आलो, कस्टमरचा फोन ऑलरेडी आलेला, म्हणून कस्टमरला फोनवर सांगितलं की मॅम मीटरने जायला लागेल. कस्टमरने ॲग्री केलं म्हणून आलो पिकअपला. आता बघू आनंदनगरचे, नांदेड सिटीचे आनंदनगरचे किती पैसे होतात हे बघू. आपण उचललेली आहे आनंदनगर. नांदेड सिटीचा ड्रॉप झालेला 5 मिनिटात आनंदनगर पडली. आनंदनगरचा पिकअपला आलो आहे. फोन आलेला कस्टमरचा की गेटच्या आतमध्ये या म्हणून. त्यावेळी आपण कस्टमरला सांगितलं की मीटरने जायला लागेल म्हणून. आता बघू ह्या बुकिंगचे किती पैसे होतात आणि किती किलोमीटरचे बुकिंग आहे आनंदनगर नांदेड सिटीतनं. ₹115 आणि 129 रुपये. आपण वारजेत म्हणजे निरंजन पार्क आनंदनगर म्हणून आपल्याला वारजेच्या कॅनलच्या ह्या साईडने आणले, डीमार्टच्या खालच्या साईडला. आता त्याच मॅडमला परत जायचे नांदेड सिटी, तिथं लहान करायला घ्यायला आलेले ते. आपण त्यांना घेऊन जाऊ रिटर्न. बघू आता रिटर्नला किती पैसे होतात. येताना झाले 130 रुपये आणि ओलाला दाखवले फक्त 109 रुपये, म्हणजे 20 रुपये तर वाढलेत. बघू आता पुढची रिटर्नला दाखवून किती पैसे होतात. आपण आलेलो वारज्यातनं नांदेड सिटी त्या भाड्याला रिटर्न घेऊन. येताना झाले 140 रुपये, जाताना झाले होते 130 रुपये. आता बघू याच्या पुढची राईड कुठली पडते आणि किती वेळ लागतोय बुकिंग भेटायला आपल्याला इथनं नांदेड सिटीतनं. 28 हा मागचंच काय रुपये. आपण आलेलो नांदेड सिटीच्या डीमार्टमधनं मीनाक्षीपुरमच्या इकडं. मीनाक्षीपुरमचे बिल झालं ऑनलाईन दाखवले 99 रुपये आणि मला मीटरने भेटले 105 रुपये, म्हणजे 6 रुपये वाढून भेटले. आता बघू आजचा ब्लॉग संपलाय. आता बघू उद्या, आजचा ब्लॉग संपला इथं. आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये काही नवीन करता येईल का आपण विचार करू, आणि नवीन काय करता आलं तर नवीन काय तर चालू करू.